मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. चेन असलेला पाऊच हाताने कसा शिवायचा हे आपण ह्या व्हिडिओत शिकणार आहोत. आपल्याकडे काय काय साहित्य आहे ते बघूया. सगळ्यात प्रथम एक सुई दोरा दिसतोय, एक कापड आहे, वर्तमानपत्र आहे, चेन आहे, काही टाचण्या आहेत, कात्री, स्केच पेन, पेन्सिल आणि पट्टी एवढं साहित्य आपण गोळा केलेलं आहे. आता हे साहित्य वापरून आपल्याला एक पाऊच शिवायचं आहे, ज्याच्यासाठी मशीन लागणार नाही आहे, तर आपण हातानेच धागे घालून दोरे घालून तो पाऊच शिवायचा आहे आणि त्याला एक चेनही लावायची आहे. कशी ते आता आपण बघूया. आपण हे वर्तमानपत्र घेतलं आहे ते कशासाठी घेतलं आहे, तर ते त्या मापाचा कागद आधी कापायचा. ज्या मापाचा पाऊच आपल्याला तयार करायचा आहे त्या मापाचा कागद आपल्याला कापून घ्यायचा आणि ते माप वापरून मग कापड कापायचं आहे. आता आपल्याकडे ज्या मापाची चेन आहे त्या मापाची लांबी असलेला पाऊच आपण घ्यायचा आहे आणि रुंदी किती घ्यायची ते आपण ठरवायचं आहे. इथे आपण 6 इंच एवढी त्याची रुंदी किंवा उंची 6 इंच घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी सारखीच 6 इंच आपण घेत आहोत आणि वरच्या बाजूला जी चेन ठेवली आहे त्याच मापाने आपण रेषा काढलेल्या आहेत. आता आपण खालचा भाग जोडून घेऊया, म्हणजे आपल्या पाऊचचा एवढा आकार असणार आहे हे आपल्याला ठरवता येतं. या 6 इंचाऐवजी आपण 5 इंच 4 इंच असंही घेऊ शकतो. जर का आपल्याकडे मोठी चेन असेल तर आपण लांबट पाऊच तयार करू शकतो. असे वेगवेगळे आकार आपण पाऊचमध्ये तयार करू शकतो. आता हा जो आकार आपण काढून घेतला आहे त्याला स्केच पेनने आउटलाईन करून घेऊया, म्हणजे तो व्यवस्थित दिसेल. आपल्याकडे काळ्या रंगाचं स्केच पेन आहे, त्याने आपण पुन्हा एकदा त्याला आउटलाईन करून घेत आहोत. स्केच पेनने आपली आउटलाईन करून झाली आहे. आता हा कागद आपण आकाराने कापून घेऊया, म्हणजे ज्या मापाचा पाऊच आपल्याला करायचा आहे त्या मापाचा कागद आधी कापून घेऊया. आता इथे आपण वर्तमानपत्र घेतलं आहे, त्याच्याऐवजी आपण ब्राऊन पेपर किंवा दुसरा कुठलाही पेपर, थोडासा जाड असलेला पेपरसुद्धा वापरू शकतो. जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते साहित्य आपण वापरू शकतो. आता आपण कात्रीने हा कागद कापून घेऊया सावकाशपणे.
त्यानंतर कापलेला कागद आपल्याला कापडावर ठेवायचा आहे आणि त्या मापाने आपल्याला कापड कापून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे हे कापड आहे तेच आपण वापरणार आहोत. आपल्याकडे जे कापड असेल, आत्ता आपल्याकडे प्लेन कापड आहे, आपल्याकडे ज्या रंगाचं कापड असेल ते आपण वापरू शकतो. फक्त हे आपल्याला पाऊच शिवायचं असल्यामुळे हे कापड थोडंसं जाडसर असेल तर बरं. अगदी पातळ कापड असेल त्याला अस्तर लावावं लागेल. थोडं जाडसर कापड असलं की ते स्टिफ राहतं आणि पाऊच दिसायलाही चांगला दिसतो. हे थोडंसं जाडसर कापड म्हणजे मांजरपाट कापड, नाहीतर पॉपलिनचं कापड असं आपण वापरू शकतो. आता हे मोठ्या आकाराचं कापड आहे, त्यातला थोडासाच भाग आपल्याला पाऊच शिवण्यासाठी वापरायचा आहे. मग आपण कागद त्या कापडावरती ठेवायचा आणि त्याला टाचण्या लावून घ्यायच्या. टाचण्या लावून घेतल्यावरती तो कागद हलणार नाही. त्या मापाचा आकार आपण पेन्सिलीने काढून घेऊ शकतो आणि नंतर ते कापड कापू शकतो. आता हे कापड कसं लावायचं, म्हणजे कागद कापडावरती कसा फिक्स करायचा हे आपल्याला ठरवावं लागतं. तो उभा ठेवायचा की आडवा ठेवायचा म्हणजे आपला पाऊच व्यवस्थित होईल. आता आपल्याला इथे हाताने शिलाई घालायची आहे. हाताने शिलाई घालायची आहे तर त्यासाठी कमीत कमी शिलाई कशी घालता येईल हे आपण बघायला पाहिजे. म्हणून आपण आधी एकदा उभं लावून घेतलेलं होतं कापड, ते पुन्हा एकदा आडवं लावून घेतलं आहे. म्हणजेच आणि त्या आडव्या खालच्या बाजूला कापडाची घडी आहे. जिथे कापडाची घडी आहे तिथे आपोआपच डबल कापड आपल्याला मिळणार आहे. म्हणजे तिथे शिलाई घालायची गरज नाही आहे. ती घडी असेल तिथे आपोआपच बंद बाजू असणार आहे ती, आणि बाकीच्या 3 बाजू उघड्या असणार आहे. त्या 3 बाजूंना आपल्याला शिलाई घालावी लागेल आणि खालच्या बाजूची शिलाई घालायची गरज नाही. आता इथे आपण पट्टीने पुन्हा एकदा रेषा आखून घेतोय. रेषा आखून घेतल्यावरती आपण कागद काढू शकतो आणि कापड कापू शकतो, किंवा कागद तसाच ठेवून बाजूने कापड कापायची पद्धत आहे. आता हे कापड असंच कापायला घेतलं तर काय होईल की ते थोडंसं सरकू शकतं. कापड हे सुळसुळीत असतं, ते पटकन सरकतं, कागदासारखं सरळ राहत नाही, ती घडी सरकू शकते. त्यामुळे कापड कापताना अगदी सांभाळून कापायला हवं. नाहीतर काय करायचं, आपल्याकडे ज्या टाचण्या आहेत त्या लावून घ्यायच्या पुन्हा एकदा कापडाला, आधीमध्ये लावून घेतल्या की ते सरकणार नाही आणि नंतर आपल्याला व्यवस्थितपणे कापड कापता येईल. एकतर कागद लावलेला असतानाच कापड कापायचं, किंवा कागद काढून टाकला तर पुन्हा एकदा 2 टाचण्या लावून घ्यायच्या आणि मग कापड व्यवस्थित कापून घ्यायचं. कापड कापताना वाकडं तिकडं कापलं जायला नको, नाहीतर तिथे शिवण मारलेली चांगली दिसणार नाही, वाकडं तिकडं कापड चांगलं दिसणार नाही. अगदी सावकाशपणे सरळ रीतीने कापड कापायची प्रॅक्टिस आपल्याला हवी. त्याच्यासाठी कात्री असते, तीसुद्धा चांगली धारवाली कात्री असली पाहिजे. कात्रीला धार नसेल तर कापड नीट कापलं जात नाही, जास्त हालचाल होते आणि कापड हलतं किंवा वेडंवाकडं कापलं जातं. आपली जी कात्री आहे तिला धार चांगली असली पाहिजे. आता आपल्या कापडाचा उभा भाग कापून झालाय. आता आडवा भाग म्हणजे वरचा भाग जिथे आपल्याला चेन लावायची आहे तो भाग आपण कापून घेऊया. हे जे कापड आपल्याकडे आहे याला एक घडी आहे, म्हणजे डबल कापड आहे आणि ह्या मापाचा पाऊच
आपल्याला शिवायचा आहे. उरलेलं कापड आपण बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि आता ह्या कापडालाच आपण टाके घालून पाऊच शिवणार आहोत. कापडावरती पुन्हा एकदा कागद ठेवून आपण व्यवस्थित कापड कापलं गेलं आहे का ते बघितलं. थोडंसं वाकडं होतं तर ते आपण सरळ करून घेतलं. आता ह्या कापडावरती आपल्याला पाऊच शिवायचा आहे. पण पाऊच शिवायच्या आधी आपण काय केलं होतं की त्याच मापाचं एक दुसरं कापड कापून घेतलं होतं आणि आपल्याला डबल कापड वापरून पाऊच तयार करायचा आहे. म्हणून आपण पहिलं कापड जे कापून घेतलं होतं त्याच्यावरती आपण काही काम केलेलं आहे. हे काम तुम्हाला दिसतं आहे की इथे एक पक्ष्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे. हा जो पक्षी आहे तो आपण पॅचवर्कनी केलेला आहे. पॅचवर्क म्हणजे काय असतं तर वेगळ्या वेगळ्या रंगांची कापडं एकावर एक शिवून त्यातून काही आकार तयार केलेले असतात. तसा पॅचवर्कचा पक्षी आपण इथे तयार करून घेतला आहे आणि ते कापड आपण वरच्या बाजूने वापरणार आहोत आणि मगाशी जे कापड आपण कापून घेतलं ते आतल्या बाजूला अस्तर म्हणून वापरणार आहोत. डबल कापड घेतलं की व्यवस्थित जाडसर असा पाऊच राहील आणि तो चांगल्यापैकी स्टिफ राहील. आता सुरुवातीला काय करायचं आहे तर ती चेन लावून घ्यायची आहे. चेन लावायची पद्धत बघा. चेनची बाजू उघडलेली आहे. आपण चेन उघडली आहे आणि त्याची एक बाजू आपण शिवून घेत आहोत. शिवण्यासाठी आपण सुई दोरा घेतला आहे. सुई थोडी जाडच घेतली आहे आणि त्याच्यामध्ये सिंगल दोरा घालून घेतलेला आहे आणि ह्याने आपण ती चेन धावदोऱ्याने शिवत आहोत. धावदोरा कसा घालायचा हे आपण अगदी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तर हा धावदोराने आपण ही शिलाई घालून चेन शिवून घेऊया. आपण धावदोरा तर घालून घेतला, पण धावदोरा काय त्याच्यामध्ये मध्ये खूप जागा असते, त्यामुळे हा फायनल शिवण्यासाठी वापरता येत नाही. तर ती चेन एका जागी फिक्स करण्यासाठी आपण एक धावदोरा घालून घेतला आहे आणि आता डाव्या बाजूच्या कोपऱ्यातून आपण उलटी टिप घालायला सुरुवात करणार आहोत. उलटी टिप कशी असते की त्याच्यामध्ये अजिबात जागा राहत नाही किंवा गॅप राहत नाही आणि त्यामुळे कापड अगदी व्यवस्थित पक्क शिवलं जातं. मध्ये मध्ये अशी गॅप दिसत नाही. उलटी टिप घालताना काय करायचं आहे, आधी सुरुवातीला एक टाका घालून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्या आधीपासून पुन्हा एकदा सुई आत घालायची आणि जिथून टाका बाहेर आला होता त्याच्या पुढे पुन्हा बाहेर काढायची. तुम्ही बघू शकता, नीट बघा उलटी टिप कशी घालायची. पहिल्या धाग्याच्या मागून सुई आत घालायची आणि पुढून बाहेर काढायची. मागून सुई आत घालायची, पुन्हा पुढून बाहेर काढायची.
अशा प्रकारे आपण पूर्ण चेनला उलटी टीप घालून घेतली आहे. एक बाजू आपली उलटी टीप घालून पूर्ण झाली. आता आपल्याला त्याची घडी घालायची आणि बघायचं आहे की दुसरी चेन कुठल्या बाजूला लावायची आहे. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला दुसरी चेन लावायची आहे. दोन बाजूला आपण जर ती चेन शिवली आणि चेन बंद केली की त्या दोन बाजू एकत्र येऊन बंद होतात. चेन कशी लावायची हे सुद्धा शिकण्यासारखं आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक नीट बघा आणि तुम्ही सुद्धा हे सर्व शिवण्याचा प्रयत्न करू शकता. याला फार काही साहित्य लागत नाही. सुई, दोरा, कापड, कात्री, कागद, पट्टी आणि चेनसुद्धा असली पाहिजे. एक चेन विकत आणायची, कापड आपल्याकडे जे असेल ते घ्यायचं आणि पाऊच या पद्धतीने आपल्याला शिवता येईल. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण त्याच प्रकारे आधी धावदोरा घालून घेणार आहोत. धावदोरा घालून झाल्यानंतर उलटी टीप घालून घेणार आहोत. हे सर्व आपण हातानेच करत आहोत. यामध्ये मशीनचा वापर करून सुद्धा आपण हा पाऊच शिवू शकतो. परंतु मशीन नाही म्हणून आपलं काही अडायला नको. मशीन शिवाय सुद्धा, शिलाईचं जे मशीन असतं त्याच्याशिवाय सुद्धा हाताने आपण हे टाके घालू शकतो. थोडा वेळ लागतो पण त्या वाचून काही अडत नाही. आपला धावदोरा घालून झाला आहे. आता आपण पुन्हा मगाच्यासारखी उलटी टीप घालून घेतो आहे. उलटी टीप घालून झाल्यावर आता आपण आतल्या बाजूने शिलाई घालायची आहे. बाहेरच्या बाजूने जर शिलाई घातली तर त्या कडा दिसतील, त्याचे दोरे निघाले तेही दिसतील. त्यामुळे उलट्या बाजूने आतून आपल्याला शिलाई घालायची आणि नंतर तो पाऊच सरळ करायचा आहे. आता बघा, आपण जिथे शिलाई घालतोय तिथे पुन्हा एकदा उलटी टीपच घालतोय. ती अगदी सरळ रेषेत आली पाहिजे उलटी टीप. पण चेन मात्र दिसत नाहीये कारण चेन आतल्या बाजूला गेलेली आहे. शिवायला लागल्यावर आपल्या लक्षात आलं की हे वाकडं होऊ शकतं, काहीतरी गडबड होऊ शकते. म्हणून पुन्हा एकदा आपण आधी टाचण्या लावून घेऊया, म्हणजे ते कापड सरकत नाही. कापड सरकण्याचे खूप चान्सेस असतात आणि मग आपलं काहीतरी वरचं कापड बाजूला होतं, खालचं कापड इकडे हा बाजूला होतं आणि काहीतरी गडबड होते. पुन्हा ते सगळं उसवावं लागतं. त्याच्यापेक्षा सेफ साईड म्हणून आपण पिना लावून घेऊया, टाचण्या लावून घेऊया आणि मग शिलाई घेऊया. टाचण्या लावताना सुद्धा लक्ष ठेवायचं आहे की दोन्ही बाजू बरोबर एकावर एक आहेत, पुढे मागे नाही आहेत, हे लक्ष ठेवायचं आहे आणि मगच टाचण्या लावायच्या.
कापडाच्या दोन्ही बाजूला आपण आधी व्यवस्थित सरळ रेषेत टाचण्या लावून घेतल्या. आता आपण उलटी टीप घालायला सुरुवात करूया. उलटी टीप सरळ रेषेत येण्यासाठी आपण पेन्सिलीने रेषा काढून घेऊ शकतो. इथे बघा आपण पेन्सिलीने सरळ रेषा काढून घेतली आहे, तर त्या रेषेवरून बरोबर उलटी टीप घालता येते. कापड जर का फिक्या रंगाचं असेल तर आपण काळी पेन्सिल वापरू शकतो, पण कापडच गडद रंगाचं असेल तर त्याच्यावरती काळी पेन्सिल दिसणार नाही. अशा वेळेला आपल्याला फिक्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची पेन्सिलसुद्धा मिळते, ती आपण वापरू शकतो. आता आपली एका बाजूची उलटी टीप घालून झाली आहे. त्याच प्रकारे दुसऱ्या बाजूने सुद्धा उलटी टीप घालून घ्यायची आहे. आणि कापडाला व्यवस्थित धाग्याला गाठ मारून घ्यायची, दोरा कापून टाकायचा आणि आता हा पाऊच बाहेरचा भाग आत घालायचा, आतला भाग बाहेर काढायचा. आपण हे डबल कापड वापरलेलं आहे. आता बघा, जिथे आपण पॅचवर्क करून घेतलं होतं पक्षाच्या आकाराचं, तो भाग आता बाहेर आला आहे आणि जिथे आपण शिलाई घातली होती तो आतला भाग आत गेलेला आहे. आता ही चेनसुद्धा व्यवस्थित सरळ करून घ्यायची आणि चेन बंद करून बघायची. चेन पूर्णपणे बंद झाली आहे आणि आपला पाऊच तयार झाला आहे. बघा किती सुंदर दिसतो हा पाऊच. हा पाऊच आपण कशासाठी वापरू शकतो? आपल्या काही वस्तू ठेवण्यासाठी आपण हा पाऊच वापरू शकतो. आपण आपलं पेन्सिल, रबर, कंपास पेटीतल्या वस्तू ठेवू शकतो किंवा सुई दोरा, रिळं
आणि काही छोटं छोटं सामान ठेवू शकतो. आतल्या बाजूला बोट घालायचं किंवा पेन्सिल घालायची आणि व्यवस्थित आतला भाग बाहेर काढून घ्यायचा. पेन्सिल बारीक असल्यामुळे व्यवस्थित आतला भाग बाहेर येतो आणि त्याचा आकार व्यवस्थित दिसायला लागतो. आता आपल्याकडे पाऊच असल्यावरती आपण आपल्या आवडीच्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि हा जसा छोटा पाऊच आपण शिवला तसा आपण वेगवेगळ्या आकारांमध्ये मोठा, लहान, लांबट, चौकोनी असे पाऊच वेगवेगळे शिवू शकतो. ह्याच पद्धतीने शिवू शकतो, मात्र त्या मापाची चेन आपल्याकडे असायला हवी. बघा, आपल्याकडे असलेलं साहित्य पेन्सिल, कात्री, रीळ आपण ह्याच्यात ठेवलंय तरीसुद्धा भरपूर जागा ह्याच्यामध्ये आहे. पेनसुद्धा ठेवून बघूया, भरपूर जागा आहे. आणखीन काही वस्तू आपण ह्याच्यात ठेवू शकतो. ह्याला उंचीही भरपूर आहे, त्याप्रमाणे आपण वस्तू ठेवू शकतो. आणि चेन बंद केली की त्या वस्तू सुरक्षित राहू शकतात. एक काचेची बाटली देखील आपण ह्याच्यात ठेवू शकलोय. किती सुंदर दिसतो हा पाऊच. आता ह्याच्यावर जे पॅचवर्क केलं आहे ते आपण कसं करायचं हे वेगळ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तुम्ही सुद्धा असा हाताने शिवलेला पाऊच बनवून बघा आणि इतरांनाही शिकवा.